साधी मांडी, दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये, पाठकणा मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, खांदे कोपर शिथिल, हनुवटी जमिनीला समांतर. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. करूया श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती, 20 ते 25 आवर्तन, ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. दोन्ही नाकपुड्याने एकत्रित आपापल्या क्षमतेने कृती करण्याचा प्रयत्न. याकरिता आहे तो श्वास सोडून देऊया, एक सहज श्वास भरून घेऊया आणि तोही अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये स्ट्रोक. सुरुवात करायची आहे कपालभातीला. कृती थांबवायची. कपालभाती नंतर आलेली श्वास विरहित अवस्था आणि त्यानंतर सहज सुरू होणाऱ्या श्वासाची जाणीव. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा, पहिलं बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. करणार आहोत नेत्रशुद्धी. सावकाश डोळे उघडून समोर दिसत असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, त्याची चंद्रबिंदू, अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप, कालातीत त्रिगुणातीत असा हा ओम आपण उघड्या डोळ्यांनी स्थिर नजरेने आपल्या मनामध्ये साठवून घेण्याचा प्रयत्न करतोय. आपण करतोय बहिर त्राटक. ओम नमो जय आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय संवेद्या आत्मवेदा, असं माऊलींनी ज्याचं वर्णन केलेलं आहे ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला, असा हा ओम आपण नेत्रशुद्धीसाठी स्थिर डोळ्यांनी आपल्या मनामध्ये सामावून घेत आहोत. डोळे जडावू लागल्यास अथवा डोळ्यातून पाणी येऊ लागल्यास अलगद डोळे बंद करून ही ओमची प्रतिमा आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न आपण करतोय. अंतरत्राटक. अकार ब्रह्मा, उकार विष्णू आणि मकार महेश असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम आपण आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत. प्रतिमा दिसेल न दिसेल पण मला ओमचेच विचार, ओमचं स्मरण आणि ओमचं चिंतन. एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर. साधनेला सुरुवात करण्यापूर्वी मनातील विचारांना आपण थोडीशी गती त्यांची कमी करत आहोत. साधनेसाठी आपलं मन अनुकूल करण्याचा हा प्रयत्न. श्वसन मार्ग शुद्धी, नेत्र शुद्धी आणि आता करूया वाणी शुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. पहिला उच्चार अकार लांबवलेला उच्च पटीतला. याकरिता आपण एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार ओ. नकळत चेहऱ्याचे स्नायू ताणले जातात, जाणीवपूर्वक शिथिल. दुसरा उच्चार करण्याकरिता पुन्हा एकदा सहज श्वास भरून घेऊया आणि मध्यम पट्टीतला अकार मकार सम प्रमाणातला उच्चार ओ. तिसरा उच्चार खर्ज स्वरातला खालच्या पट्टीतला मकार लांबवलेला. याकरिता पुन्हा एकदा आपण एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार ओ. चौथा उच्चार मानसिक, याला कोणतंही प्रमाण नाही, अतिशय महत्वाचा.
बुद्धी तत्वाकडून आत्मतत्वाकडे नेणारा, शरीराकडून मनाकडे नेणारा असा हा उच्चार. याकरिता पुन्हा एकदा आपण एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत मनातल्या मनात उच्चार. चित्तशुद्धीकरिता प्रार्थना. दोन्ही हात जोडून घ्यायचे नमस्कार स्थितीमध्ये आणि सुरुवात एकत्रित करूया. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. करणार आहोत नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओमचे आशीर्वाद. संपूर्ण भक्तिभाव मनामध्ये. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्तमैथुन, नेत्र स्पर्श. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरि ओम. बैठक दंड स्थितीमध्ये यायचंय. दोन्ही पाय जोडलेले आहेत आणि आता आपण करणार आहोत स्पॉट जॉगिंग. तिथल्या तिथेच आपल्याला जॉगिंग करायची. हाताची मुठ वळवायची आणि ते आपल्या छातीपाशी असेल आणि हळूहळू हळूहळू तिथल्या तिथे जॉगिंग करतोय आपण. पाय वर खाली, पाठ करा, मान सरळ आहे, नजर समोर आहे. हळूहळू तिथल्या तिथे आपण जॉगिंग करायची आहे. आणि आता आपण हँड रोटेशन करणार आहोत. हाताच्या मुठी सोडून द्यायच्या, दोन्ही हात खाली ठेवायचे. पायाची स्थिती तशीच आहे, पाय तशीच चालू ठेवायचे. आणि आता सुरुवात करूया हँड रोटेशनला. पुढून हात मागे येतील बघा या प्रकारे. 1 2 3 4 5. पुन्हा हात खाली, हात समोर आणि आता मागून पुढे. 1 2 3 4 5. पुन्हा हाताच्या मुठी वळवायच्या आणि जॉगिंग तशीच चालू ठेवायची. आणि आता थोडा थोडा स्पीड वाढवायचा. थोडा स्पीड वाढवायचा. स्पॉट जॉगिंग. आणि आता हळूहळू स्पीड कमी 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 आणि थांबायचं. विश्रांती. श्वासाची गती वाढली असेल मुखधोती करून घ्यायची. दोन्ही पायांमध्ये अंतर द्यायचं. नाकाने श्वास भरून घ्यायचा. तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे सोडायचं. दोन्ही पायांमध्ये अंतर. थोडा वेळ विश्रांती. आणि करूया पाऊल रोटेशन. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे. दोन्ही हात आता कमरेवर. उजवा पाय पुढे घ्यायचा आहे, गुडघ्यातनं सरळ असेल, नजर आपली समोर. श्वास घेत उजव्या पायाची पाचही बोटं ताण. श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत ताण. श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत ताण. श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत ताण. श्वास सोडत रिलॅक्स. आणि रोटेशन करूया पावलाचं. अँकल पासून 1 क्लॉकवाईज, 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. सावकाश उजवा पाय खाली. हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. डावा पाय पुढे घ्यायचा आहे, गुडघ्यातनं सरळ असेल. डाव्या पायाच्या पाचही बोटांमध्ये श्वास घेत ताण. श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत ताण. श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत ताण. बरोबर. श्वास सोडत रिलॅक्स. आणि आता रोटेशन करून घेऊया क्लॉकवाईज. अँकल मधून पाऊल रोटेशन. 1 2 3 4
पूर्ण पाय न हलवता फक्त अँकल मधून पाऊल रोटेट करायचा प्रयत्न करा विरुद्ध बाजूने. 1 2 3 4 5. सावकाश पाय खाली. आता उजवा पाय फोल्ड करायचा. उजवा पाय फोल्ड करा. त्याचा पाऊल जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. आणि आता सुरुवात करूया क्लॉकवाईज गोल फिरायला. 1 2 3. मध्यभागी यायचं 3 वेळा झाल्यावर आणि विरुद्ध बाजूने. 1 2 3. बरोबर. उजवा पाय खाली. हीच कृती डाव्या पाय. दोन्ही हात कमरेवर आहे. डावा पाय फोल्ड करायचा आहे आणि सुरुवात करूया क्लॉकवाईज. 1 2 3. विरुद्ध बाजूने. 1 2 3. पाय खाली. दोन्ही पाय तसेच जुळले ठेवायचे आणि आता आपल्याला टाळी वाजवायची. एकदा वर आणि आधी आपण समोरून मारू आणि मग आपण त्या साईडने परत करू. म्हणजे आधी एकदा पुढे आणि मागे अशा प्रकारे आपल्याला करायची. आणि त्याच्यानंतर एकदा वर उजवा पाय फोल्ड करून त्याच्या खाली, मग पुन्हा टाळी द्यायची आणि मग डावा पाय फोल्ड करून त्याच्या खाली. ठीक आहे. सुरुवात करूया. थोडस डायनॅमिक आणि जलद व्हायचा. सुरुवातीला आपण पुढे आणि मागे करणार. ठीक आहे. सुरुवात करूया. 1 2 4 5 6 7 8 9 10. बरोबर. आणि आता वर आणि खाली सुरुवात करूया. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. बरोबर. आपल्या हाताच्या तळव्याचं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते आपण थोडस ऍक्टिव्हेट करतोय. आणि आता क्रॉस करायची. क्रॉस टाळी मारायची. बघा या प्रकारे. 1 2. ठीक आहे. एकदा हा. बरोबर बरोबर. परफेक्ट. सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर बरोबर. विश्रांती. थोड्याशा हाताला झिणझिण्या आल्या असतील आपल्या तळव्यांना. विश्रांती. आणि आता करूया एक पादकोलास. दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ आहे. दोन्ही हात आता खांद्यातनं सरळ करायचे. उजवा पाय फोल्ड करायचा आहे. उजव्या पायाची मांडी जमिनीला समांतर येईल एवढा फोल्ड करायचा उजवा पाय. त्याचं पाऊल जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची. कॉन्सन्ट्रेशन बॅलन्स साधण्यावर. आज आपल्याला नटराजासन बघायचं आहे तर त्याची ही पूर्वतयारी. आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. नमस्कार स्थितीमध्ये वर. बरोबर. पुन्हा एकदा नजर समोर. आज आपण वृक्षासन सुद्धा बघणार आहोत तर त्याचा हा पूर्वाभ्यास. पुन्हा दोन्ही हात खाली येऊ देत. उजवा पाय जो समोरून फोल्ड आहे तो मागे न्या. मागे सरळ करा. बरोबर. आणि आता कमरेतनं पुढे झुका. नजर समोर. बॅलन्स साधणार असं हे आपण करतोय एक पादतोलासन. खूप छान. नजर समोर. थोडस कॉन्सन्ट्रेशन आपलं चांगलं होत आहे. बॅलन्स साधला जातोय. छान. सावकाश मध्यम. हात खाली. हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. थोडा वेळ विश्रांती घेऊया. आपला संपूर्ण भार डाव्या पायावर येतो. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात खांद्यातनं सरळ करूया. डावा पाय फोल्ड करायचा. त्याचं पाऊल जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्यायचंय. बरोबर. डावा आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. नमस्कार स्थितीमध्ये. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. छान. आता दोन्ही हात पुन्हा खाली येतील. डावा पाय मागे न्यायचा आहे सरळ आणि कमरेतनं पुढे झुकायचंय. आणि आता दोन्ही हात समोर आणा. बघा समोर येत आहेत का बघा. हा बरोबर. छान. नजर आपली दोन्ही हातांच्या बोटांकडे झाली. कमरेच्या इथे बघा कसा वेगळेपणा जाणवतोय. संपूर्ण आपला शरीराचा भार
उजव्या पायावर आहे. छान. सावकाश मध्यभागी, दोन्ही हात पाय खाली. विश्रांती. आणि आज आपण करणार आहोत त्याच्या आधी आपण करूया तिर्यक ताडासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. श्वास घेत घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. दोन्ही हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंफवा. तळवे सिलिंगच्या दिशेने जाऊ देत. बरोबर. आता दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत उजवीकडे. श्वास घेत मध्यभागी. श्वास सोडत डावीकडे. बरोबर. श्वास घेत मध्य. थोडस डायनॅमिक हालचाल. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 10 वेळा झाल्यावर कृती थांबवायची. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्यायचे. एक श्वास भरून घेताना हाताची गुंफड सोडून द्यायची आणि श्वास सोडत दोन्ही हात खाली. विश्रांती. मान मागे सैसर सोडून विश्रांती. आणि आज आपण करतोय नटराजासन. कसं केलं जातं आधी बघून घेऊया आणि मग एकत्रित करू. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. सुरुवातीला उजवा पाय फोल्ड करायचा, त्याचा अँकल पकडायचा, घुमरा पकडायचा. डावा हात डोकं सरळ न्यायचा, खांद्यातनं समोर असेल. मग कमरेतनं पुढे झुकायचं. उजवी मांडी जी शरीराच्या जवळ आहे ती थोडी स्प्रेड करायची, लांब न्यायची आणि नजर आपली डाव्या हाताच्या बोटात. कमरेतनं पुढे झुकायचं. पुन्हा एकदा कॉन्सन्ट्रेशन, बॅलन्स. आज आपली बरीचशी आसनं ही बॅलन्स वाली आहेत. या प्रकारे नजर समोर आणि मग सावकाश उलटसा. ठीक आहे. आणि मग ही स्कृती विरुद्ध बाजू. आता ज्यांचा बॅलन्स जातोय त्यांनी समोर एखादी भिंत, कपाट जे काही असेल ते पकडायचा. एका हाताने ते पकडायचा प्रयत्न करा किंवा समोर एखादं टेबल खुर्ची ठेवू शकता. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, पाठकणा मान मध्य. उजवा पाय फोल्ड करूया आणि त्याचं पाऊल पकडायचंय, घोटा पकडायचाय खरं तर. ओके. डावा हात डोक्याच्या दिशेने, सॉरी, समोर असेल, खांद्याच्या समोर असेल. आणि आता हळूहळू कमरेतनं पुढे झुका. उजवी मांडी थोडीशी लांब न्या, थोडीशी पसरवावी. जसं आपण धनुरासन, अर्ध धनुरासन केलं होतं शयन स्थितीमध्ये, तशीच ही सेम कृती आहे. फक्त आपण ती दंड स्थितीत करतोय. नजर आपली डाव्या हातांच्या बोटांकडे. खूप छान कृपालीताईंचं. छान छान. बरोबर. हळूहळू बॅलन्स आपला नक्कीच आपल्याला सांभाळता येणार आहे. छान. सावकाश मध्ये पाय खाली. थोडा वेळ विश्रांती. आता ही कृती विरुद्ध बाजूने करूया. डावा पाय फोल्ड करायचा, त्याचा अँगल पकडायचा. उजवा हात सरळ असेल समोर. कमरेतून पुढे झुकायचंय. नजर आपली उजव्या हाताच्या बोटांकडे. छान. उजवा पाय गुडघ्यातनं सरळ असेल. खूप छान. नजर समोर. बॅलन्स, कॉन्सन्ट्रेशन साधणारं असं आपण करतोय नटराजासन. छान. सावकाश मध्ये विश्रांती. थोडा रोटेशन करून घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, दोन्ही हात आता आपल्या गुडघ्यांवर. आणि आता सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे. 1 2 3 4 5. बरोबर. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. सावकाश सरळ. आणि आता करणार आहोत वृक्षासन. सोपं आहे, फक्त पायांची स्थिती दाखवते कशी असते. मी थोडीशी समोर येते म्हणजे तुम्हाला कळेल. दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे. उजवा पाय फोल्ड करायचा आणि त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला असं फिक्स करायचं या प्रकारे. ठीक आहे. आता थोडीशी मांडी.
आणि आता आपण एकत्रित करूया. याला कोणतेही असे कॉन्ट्राइंडिक्शन नाहीये, कोणीही करू शकतं. फक्त ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी करताना थोडीशी काळजी घ्या. सुरुवात करूया. उजवा पाय फोल्ड करायचा आहे, त्याचा पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचा आहे. बरोबर. घरी लहान मुलं असतील तर त्यांना आवर्जून करायला सांगा. उंची वृद्धीसाठी अतिशय उपयुक्त. ही स्थिती आपली पक्की झाली की दोन्ही हात जोडून घ्यायचे. जोडलेले हात हळूहळू हनुवटी, नाक आणि कपाळ करत डोक्याच्या दिशेने वर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची. पाठकणाला उभ्या कक्षेत वर्टिकली खेच मिळालेला आहे, ताण मिळालेला आहे, त्याकडे लक्ष. त्याचबरोबर आपले जे छातीच्या इथले वायुकोश आहेत साईडचे, ते सुद्धा मोकळे होतात. श्वसन मार्ग सुधारतो, उत्साह निर्माण होतो, मरगळ नाहीशी होते. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. समोर एक बिंदू कल्पना करायची आणि तिथे आपली नजर स्थिर करण्याचा प्रयत्न करायचा. खूप छान. उलट चाल करूया. एक श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडून देत देत हाताचा स्पर्श कपाळ, नाक आणि हनुवटी करत हात पुन्हा छातीपाशी, पाय सरळ. थोडा वेळ विश्राम. डाव्या पायाला पूर्णपणे भार होता. थोडा वेळ विश्राम. ही स्कृती विरुद्ध बाजूने करूया. डावा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्यायचं. पुन्हा नजर समोर असेल, दोन्ही हात जोडून घ्यायचे आणि श्वास घेत घेत हाताचा स्पर्श हनुवटी, नाक आणि कपाळ असं करत हात डोक्याच्या दिशेने वर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. आणि आता इथे आपण करणार आहोत दीर्घ श्वसनाची 2 आवर्तन. एक खोलवर दीर्घ श्वास घेऊन घ्या. संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून द्या. श्वास घेताना आणि सोडताना होणारी पाठीच्या भागातली हालचाल, त्याकडे लक्ष द्यायचंय. पुन्हा एकदा एक खोलवर दीर्घ श्वास घेऊन घेऊया. श्वास भरून घेताना हात अजून सिलिंगच्या दिशेने ताणले जात आहेत. संथ गतीने श्वास सोडून घेऊन द्या. छान. आणि आता उलट चाल करूया. एक श्वास भरून घ्यायचा आहे आणि श्वास सोडत हातांचा स्पर्श कपाळ, नाक, हनुवटी करत पुन्हा छातीपाशी येतील. दोन्ही हात सरळ, पाय सरळ. विश्राम. सावकाश बैठक स्थिती आणि त्यानंतर शयन स्थितीमध्ये विश्रांती. एका कुशीला मिळून शयन स्थितीमध्ये विश्रांती. पाठीवर पडून विश्रांती. संपूर्ण पायाचे स्नायू स्ट्रेच झाले, त्यामुळे थोडस बरं वाटतं जेव्हा आपण जमिनीवर पाठीवर पडून विश्रांती घेतो त्यावेळेला. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ आहे. उजवा पाय फोल्ड करूया, त्याचा पाऊल डाव्या पायाच्या मांडीच्या जवळ असू दे. उभा करून ठेवायचा उजवा पाय फोल्ड करून. डावा पाय आता वरती 90 डिग्री वर. ओके. आणि आता श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. दोन्ही हात आता खांद्यातनं सरळ करा. दोन्ही हात खांद्यातनं सरळ. आणि आता श्वास घेत आपण पाय सरळ केलाय, श्वास सोडत फोल्ड. श्वास घेत सरळ, श्वास सोडत फोल्ड. श्वास घेत सरळ, श्वास सोडत फोल्ड. पुन्हा डावा पाय 90 डिग्री वरती असेल. आणि आता रोटेशन करून घेऊया क्लॉकवाईज. 1 2 3. विरुद्ध बाजूने करूया अँटी क्लॉकवाईज. 1 2 3. बरोबर. छान. डावा पाय हळूहळू जमिनीवर येऊ दे. उजवा पाय सरळ, दोन्ही हात खांद्यातनं सरळच राहू दे. आता डावा पाय फोल्ड करायचा आहे, त्याचा पाऊल उजव्या पायाच्या मांडीच्या जवळ असेल. उजवा पाय 90 डिग्री वर. आणि आता श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. आता पुन्हा सरळ आहे 90 डिग्री. आणि आता सुरुवात करूया क्लॉकवाईज रोटेशन. 1 टाच जमिनीकडे जाऊ दे. 2
3. विरुद्ध बाजूने करूया. 1 2 3. पुन्हा उजवा पाय सरळ आहे, तो हळूहळू जमिनीवर येईल. डावा पाय सरळ करायचा. दोन्ही हात खाली शरीराच्या जवळ. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत. आणि आता थोडंसं आपण अँकल पासून आपलं पाऊल पुढे आणि मागे करणार आहोत. थोडंसं अँकल पासून पाऊल आपल्याकडे खेचून घ्यायचंय आणि मग जमिनीकडे. जे आपण बैठक स्थितीमध्ये करतो तीच कृती आपण शयन स्थितीमध्ये करतोय. श्वास घेत पाऊल स्वतःकडे खेचायचंय. श्वास सोडत जमिनीकडे. श्वास घेत वर. श्वास सोडत जमिनीकडे. श्वास घेत वर. श्वास सोडत जमिनीकडे. श्वास घेत वर. श्वास सोडत जमिनीकडे. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत, पावलं जोडलेली आणि रोटेशन करूया आता क्लॉकवाईज. 1 अँकल मधून पावलं गोलाकार फिरवतोय. 2 3 मध्यभागी विरुद्ध बाजूने करूया. 1 2 3. पुन्हा मध्यभागी. आता दोन्ही हात समोर घ्यायचे, दोन्ही हात वर समोर असतील. बरोबर. आणि आता आपले मनगटापासून हाताचे पंजे वर खाली करायचे. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. 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 पुन्हा हाताचे पंजे वरती असतील समोर. बरोबर. आणि आता हाताची मूठ वळवायची आहे आणि रोटेशन करायला सुरुवात करूया. मनगटातून हाताच्या मुठीचं रोटेशन क्लॉकवाईज. 1 2 3. विरुद्ध बाजूने. 1 2 3. हाताची मुठी सोडून द्यायचे. दोन्ही हात खाली. आणि आता दोन्ही पाय फोल्ड करायचे. आपण करणार आहोत सेतुबंधासन. दोन्ही पाय फोल्ड करायचे. दोन्ही पायांमध्ये अंतर असेल, पावलांमध्ये अंतर असेल, टाचा सीट पासून थोड्याशा लांब असतील. दोन्ही गुडघ्यांमध्ये सुद्धा अंतर असेल. मान मध्यभागी. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने असतील. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. पूर्णपणे खेच मिळतोय आपल्या अपर बॉडीला. पूर्णपणे खेच मिळतोय. आणि आता हळूहळू आपल्या कमरेपासूनचा जो वरचा भाग आहे गळ्यापर्यंतचा, तो जमिनीपासून वर उचलून घ्यायला सुरुवात करूया. आपण हे आधी केलेलं आहे. सुरुवात करा. कमरेपासूनचा वरचा भाग जमिनीपासून वर. हनुवटी गळ्याला लॉक होऊन जाते. बरोबर. छान. पुन्हा एकदा दोन्ही हात हळूहळू थोडेसे अजून डोक्याच्या दिशेने ताणण्याचा प्रयत्न करायचा. पोटाचे स्नायू रिलॅक्स. पाठीचे स्नायू रिलॅक्स. मांड्या जमिनीला समांतर येतील एवढा आपल्याला आपली अपर बॉडी वर उचलून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. अट्टाहास नाही. ज्यांना स्पॉन्डिलिसिस आहे त्यांनी फक्त कृती करताना काळजी घ्या. यथाशक्ती प्रयत्न करा. आता इथे 2 श्वास थांबायचा आहे. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडायचा आहे. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडायचा आहे. अजून एकदा श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडायचा आहे. छान. आणि आता उलट चाल करणार आहोत. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सोडत हळूहळू पाठीचा एक एक मणका टेकत टेकत सीटचा भाग, कमरेचा भाग जमिनीवर येऊन. हात तसेच राहू दे डोक्याच्या दिशेने वर. आता आपण केलं होतं असं सेतू बंधासन. आणि आता आपण थोडीशी क्रिया करणार आहोत. म्हणजे श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. पुन्हा एकदा पायाची स्थिती व्यवस्थित करून घ्यायची. दोन्ही पावलांमध्ये गुडघ्यांमध्ये अंतर आहे. टाचा सीट पासून लांब आहे. आणि आता सुरुवात करूया. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. अजून दोनदा. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. लास्ट राऊंड. श्वास घेत वर.
आणि श्वास सोडत खाली पूर्णपणे पाठीचा एक एक मणका टेकत टेकत सीटचा भाग कमरेचा भाग जमिनीवर, दोन्ही हात खाली, पाय सरळ आणि विश्रांती. हातापायांमध्ये अंतर, विश्रांती. एका कुशीला वळायचंय आणि पोटावर पडून विश्रांती घ्यायची, एका गालावर पडून विश्रांती, कुठल्याही विरुद्ध गालावर पडून विश्रांती. आणि करणार आहोत शलभासन, दोन्ही पाय जुळलेले, कपाळ जमिनीवर, हात शरीराच्या जवळ आहे, पायाचे तळवे हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने. आता हनुवटी सर्वप्रथम जमिनीवर येऊ दे. उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीच्या खाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीच्या खाली, खांदे शिथिल, हनुवटी जमिनीवर आहे. सायटिका प्रतिबंधक असं हे शलभासन. कमरेची दुखणी वेरिकोज वेनचा त्रास असेल तर त्यासाठी प्रतिबंधात्मक. आणि आता दोन्ही पाय आपल्याला हळूहळू जमिनीपासून वर उचलून घ्यायचे, गुडघ्यातनं मात्र सरळ असते. सुरुवात करा. गुडघ्यातनं दोन्ही पाय सरळ असतील. हातांचा आधार जो मांडीच्या खाली आहे तो पॅसिव्ह झालेला आहे, हनुवटी मात्र जमिनीवर आहे. खूप छान. थोड्या वेळ स्थिर थांबण्याचा प्रयत्न. एक श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा, श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. हळूहळू पाय दोन्ही पाय जमिनी. हातांचा आधार मांडीच्या खाली आहे तो तसाच राहू दे, हनुवटी जमिनीवर आहे. आणि आता आपण थोडस डायनॅमिक कृती करूया. श्वास घेत वर दोन्ही पाय, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर. छान. श्वास सोडत खाली, हनुवटी मात्र जमिनीवरच आहे. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. कृती थांबवायची आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर, एका गालावर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचं आणि हळूहळू बैठक स्थितीमध्ये यायचं, अगदी सावकाश. थोडा वेळ विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय, मान मागे सैलसर सोडून द्यायची. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता एक एक पाय फोल्ड करूया आणि वज्रासन करून घेऊया. उजवा पाय फोल्ड करायचा, मग डावा पाय आणि विधिवत वज्रासन. दोन्ही हात आपल्या मांड्यांवर, डोळे बंद. बंद डोळ्यांनी संपूर्ण शरीराचा आकृतीबंध तपासून पाहायचा आहे. दोन्ही पायांचे गुडघे एकमेकांना जुळलेले आहेत. टाचा आपल्या सीटचा भाग आहे तो आपल्या टाचांवर आहे. दोन्ही पायांचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत. दोन्ही हातांची बोटं जुळलेली आहेत आणि ती मांड्यांवर आहे. पाठकडा नैसर्गिक सरळ, मान मध्यभागी, खांदे कोपरं शिथिल. एक सहज श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना मनातल्या मनात ओंकार. आणि आता आपण करूया नेक रोटेशन. एक श्वास भरून घ्यायचा आहे, श्वास सोडत आपली मान पुढे झुकली जाईल, हनुवटी गळ्याकडे जाईल. आणि आता सुरुवात करूया. श्वास घेत मान आपली उजवीकडे पाठीमागे, श्वास सोडत डावीकडे मध्यभागी. सावकाश कृती श्वासाशी आधारित. श्वास घेत उजवीकडे पाठीमागे, श्वास सोडत डावीकडे मध्यभागी.
लास्ट राउंड. श्वास घेत उजवीकडे पाठीमागे. श्वास सोडत डावीकडे मध्यभागी. मध्यभागी घेऊन थांबायचं आहे. आणि आता श्वास घेत मान डावीकडे पाठीमागे. श्वास सोडत उजवीकडे मध्यभागी. सेकंड राउंड. श्वास घेत डावीकडे पाठीमागे. श्वास सोडत उजवीकडे मध्यभागी. लास्ट राउंड. श्वास घेत मान डावीकडे पाठीमागे. श्वास सोडत उजवीकडे मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचं. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मान सरळ. शोल्डर रोटेशन करून घेऊया. दोन्ही हात समोर. हात फोल्ड करायचे. दोन्ही कोपरे समोरून जॉईन करून घेऊया. आणि आता श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. 1 2 3. पुन्हा दोन्ही कोपरे समोरून जॉईन. श्वास घेत मागे. श्वास सोडत पुढे. 1 2 3. 3 वेळा झाली आकृती थांबवायची. दोन्ही हात पुन्हा मांड्यांवर असतील. आता दोन्ही हात जोडून घ्यायचे. हाताची कोपरं जमिनीला समांतर असतील. आणि आता जोडलेले हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करा. दमन मुद्रा. बरोबर. पुन्हा एकदा नजर समोर असेल. एका बिंदूकडे स्थिर करायची. आणि आता आपण करणार आहोत वज्रासन असतं. नमन मुद्रा. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत हळूहळू आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. सीटचा भाग न उचलता जेवढं पुढे झुकता येईल तेवढं झुकायचंय. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. सीटचा भाग आपल्या पायावरच असेल. संपूर्ण नतमस्तक. लीन भाव भक्तिभाव मनामध्ये आपण केलेली आहे. वज्रासन असतं. नमन मुद्रा. पोटावर दाब येतोय. पाठ कण्याला एक खेच मिळालेला आहे. ताण मिळालेला आहे. त्याकडे लक्ष. आता इथे आपल्याला 2 श्वास थांबायचे. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडायचा आहे. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडायचा आहे. आणि आता उलटचाल करूया. हळूहळू कपाळ वरती येईल. आणि मग जोडलेले हात जमिनीपासून वर. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हायचंय. श्वास सोडत दोन्ही हात खाली. दोन्ही हात मांड्यांवर. थोडा वेळ विश्रांती. डोळे बंद करून. आणि आता गुडघ्यांवर उभं राहायचंय. आपण करणार आहोत मार्जरासन. गुडघ्यांवर उभं राहायचंय. दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर घ्यायचंय. शोल्डर एवढं. बरोबर. हाताच्या आधाराने शोल्डर एवढं अंतर. एका हाताने आपल्याला अंतर घ्यायचंय. ओके. आणि त्यानंतर आपली दोन्ही हातांची कोपरं गुडघ्यांना लावून घ्यायची. आणि मग गुडघ्यातनं आणि खांद्यातनं आपल्याला सरळ व्हायचंय. संपूर्ण शरीर आपलं एका सरळ रेषेत असेल. पायाचे तळवे जे आहेत हे सिलिंगच्या दिशेने आहेत. आपण करणार आहोत मार्जरासन. थायरॉइड प्रतिबंधात्मक उपचारात्मक असं हे मार्जरासन. भाग 1 करण्यासाठी आहे तो श्वास सोडून जा. एक सहज श्वास भरून घेऊया. आणि श्वास सोडत सोडत आपली मान हळूहळू वरती येईल. कपाळ सिलिंगला समांतर. नजर आपली सिलिंगच्या दिशेने असेल. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद. नजर आपली सिलिंग मध्ये. कंठस्थग्रंथींवर पोटावर ताण आलेला आहे. पाठकड्याला अंतर्गत आकार आहे आणि तिथे प्रेशर आहे. इथे 3 श्वास थांबायचंय. श्वास घ्यायचाय. श्वास सोडायचा. श्वास घ्यायचाय. श्वास सोडायचा. खांदे पोटाचे स्नायू शिथिल. पुन्हा एकदा श्वास घ्यायचाय. श्वास सोडायचा. डोळे उघडायचे.
उलट चाल करणार आहोत. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत मान मध्यभागी येईल. नजर पुन्हा आपली दोन्ही हातांच्या मध्ये असेल. इथे थोडा वेळ थांबायचं, रिलॅक्स व्हायचं तिथल्या तिथेच. आणि आता सेकंड राऊंड भाग 2. एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत हळूहळू हनुवटी आपली गळ्याकडे जाईल. चिन लॉक पोझिशन. कंठस्थ ग्रंथीनं बोटांवर जिथे ताण होता आता तिथे दाब आलेला आहे. पाठकण्याला अंतर्वक्र आकार जो होता तिकडे आता खेच निर्माण झालेला आहे, ताण आलेला आहे. त्याकडे लक्ष. आणि इथे आपण करणार आहोत दीर्घ श्वसनाची काही आवर्तन. एक श्वास दीर्घ श्वास भरून घ्यायचा आहे. पाठकणामधून तीनच्या दिशेने ताणला जाईल. संथ गतीने श्वास सोडायचा. पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडून देऊया. वाटचाल करूया. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मान मध्यभागी येईल. नजर दोन्ही हातांच्या मध्ये असेल. दोन्ही पाय जोडून घ्यायचे आणि वज्रासनामध्ये स्थिर. डोळे बंद. आपण जे मार्जरासन केलं त्याचा संपूर्ण शरीरावर जो काही परिणाम झाला आहे त्याचा मनोमन मागोवा घेण्याचा प्रयत्न. सावकाश एका पायाने वज्रासन जे घातलंय ते सोडून द्यायचंय. एक पाय सरळ करायचा आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. आणि पद्मासन अर्ध पद्मासन किंवा सारखी मांडी. पाठकणा सरळ, मान मध्यभागी, डोळे अलगद मिटलेले. जाणीव आपल्या श्वासाची. करूया श्वसन मार्ग शुद्धी. कपालभाती 10 आवर्तन आहे. तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि तोही अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये स्ट्रोक आणि कपालभातीला सुरुवात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वसन मार्ग मोकळा झालेला आहे. प्राणायामाला सुरुवात करण्याआधी प्राणायामाचा श्लोक दोन्ही हात जोडून घेऊया. प्राणस्येदं वशे सर्वं विदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश प्रज्ञांच विदेहि नैति. प्राणशक्तीला मनोमन वंदन. दोन्ही हात गुडघ्यांवर. डोळे अलगद मिटलेले आहेतच. आणि करूया अनुलोम विलोम प्राणायाम. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. उजवी नाकपुडी बंद, डोळे अलगद मिटलेले. डावीने आहे तो श्वास सोडून द्या. एक खोलवर दीर्घ पूरक. डावीने. डावी बंद. उजवीने सरखरेच. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवी बंद. डावीने सरखरेच. हे झालं आपलं पहिलं आवर्तन. दुसरं आवर्तन करूया. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथरेच. उजवीने पूरक. उजवी बंद.
टाविने संथरेच. पुढची 3 आवर्तन ही आपण आपल्या मनाने करणार आहोत. सुरुवात करायची आहे. आवर्तन झाल्यावर हात गुडघ्यांवर येतील. सुरुवात करा. थोडे अलगद मिटलेले आहेतच. आपण केलेला आहे नाडी शोधन प्राणायाम, बॅलन्सिंग प्राणायाम, आणि आता करणार आहोत आपण शीतली प्राणायाम. थंडीच्या दिवसामध्ये हा प्राणायाम करणं टाळायचं आहे. ज्यांना लो बीपीचा त्रास आहे त्यांनी शीतली प्राणायाम करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर थंड हवेच्या ठिकाणी किंवा प्रदूषण जिथे असेल, धूळ जिथे असेल तिथे हा प्राणायाम करणं टाळायचं आहे. त्या प्राणायामामध्ये आपण तोंडाने हवा आतमध्ये भरून घेतो आणि ती नाकाने सोडतो. म्हणून धुळीच्या ठिकाणी, प्रदूषणाच्या ठिकाणी हा प्राणायाम करणं टाळायचं. त्याचबरोबर थंड जेव्हा असेल, थंडीच्या दिवसामध्ये सुद्धा हा प्राणायाम करणं टाळायचं आहे. लो बीपीचा ज्यांना त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा प्राणायाम वर्ज्य आहे. तर हा कसा केला जातो, आज आपण फक्त 3च आवर्तन करणार आहोत या प्राणायामाची. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये याची प्रॅक्टिस खूप लाभदायक ठरते. जिभेची पन्हळ करायची असते आपल्याला. जीभ बाहेर घेऊन यायची आणि ती समोरून फोल्ड करायची, त्या प्रकारे. आणि तोंडाने हवा आतमध्ये भरायची, तोंड बंद, आणि नाकाने ती संपूर्ण सोडून द्यायची. ठीक आहे, सोपी कृती आहे. फक्त आपल्याला प्रदूषणाच्या इथे हा प्राणायाम करणं टाळायचा, एवढी मात्र काळजी घ्यायची. सुरुवात करूया. डोळे अलगद मिटलेले, जीभ बाहेर घेऊन यायची आणि ती समोरून फोल्ड फोल्ड करायची. जिभेची पन्हाळ खोलवर दीर्घ पूरक, तोंडाने, तोंड बंद, नाकाने रेचक. सेकंड राऊंड. जीभ बाहेर, जिभेची पन्हाळ, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, जिभातमध्ये, तोंड बंद, नाकाने संथ रेचक. तिसरा आवर्तन करूया. शेवटचा आवर्तन. जीभ बाहेर, जिभेची पन्हाळ, तोंडाने हवा आतमध्ये भरून घ्यायची आहे. हवेचा स्पर्श आपल्या कंठापर्यंत जातोय. जीभ आतमध्ये, तोंड बंद, नाकाने संथ रेचक. काही क्षण शांत. करणार आहोत भ्रामरी प्राणायाम. दोन्ही हातांची 4ही बोटं आपल्या डोळ्यांवर असतील आणि अंगठा आपल्या कानाच्या इथे असेल. एक खोलवर दीर्घ पूरक, दातावर दात, आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. दुसरं आवर्तन. खोलवर दीर्घ पूरक, दातावर दात, रेचक करताना भ्रमरगुंजन.
लास्ट राउंड. खोलवर दीर्घ पूर, दातावर दात आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. दोन्ही हात खाली. सावकाश डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये आपण जी बैठक घातली आहे, पद्मासन, अर्ध पद्मासन, साधी मांडी, ती सोडून द्यायची आहे आणि एका दिशेला वळून पाठीवर पडून विश्रांती शवासनासाठी करूया क्विक रिलॅक्सेशन. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर, दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फूट एवढं अंतर. दोन्ही हातांमध्ये हात शरीरापासून लांब असतील. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला, मान आपली डावीकडे उजवीकडे शक्यतो मध्यभागी ठेवण्याचा प्रयत्न करायचा. संपूर्ण शरीर आपल्या एका सरळ रेषेमध्ये ठेवण्याचा प्रयत्न. आपण शवासनाची आदर्श स्थिती घेतलेली आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर आहे, दोन्ही हातांमध्ये अंतर आहे, डोळे अलगद मिटलेले आहेत. बंद डोळ्यांनी आपला संपूर्ण शरीराचा आकृतिबंध तपासून पाहायचा आहे. जिथे कुठे ताण वाटतोय तो आपण शवासनाच्या माध्यमातून जाणीवपूर्वक शिथिल करून घेणार आहोत. उत्तानं शववधूनं शयनं तच्छवासनं शवासनं श्रान्तिकरं चित्तविश्रान्तिकारकम्. शरीर मनाला विश्रांती देणार असं हे एकमेव आनंदासन चैतन्यासन आपण करत आहोत. जाणीव आपल्या दोन्ही पायांकडे घेऊन जायची. माझ्या दोन्ही पायांची पाचही बोट, तळवा, टाच, घोटा, पोटरा, पोटऱ्या, गुडघा, मांडी शिथिल झालेले आहेत आणि याची मनोमन जाणीव होत आहे. जाणीव आपल्या कमरेच्या भागाकडे आणि सीटच्या भागाकडे. माझ्या कमरेतील आजूबाजूचे सगळे स्नायू, माझा सीटचा भाग शिथिल झालेला आहे. कमरेपासून ते पायाच्या नखापर्यंत माझा संपूर्ण उजवा पाय, डावा पाय शिथिल झालेला आहे आणि याची मला मनोमन जाणीव होत आहे. लक्ष आपल्या दोन्ही हातांकडे. माझ्या दोन्ही हातांची पाचही बोट, तळवा, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल झालेले आहे. माझा संपूर्ण उजवा हात आणि डावा हात खांद्यापासून ते बोटांपर्यंत शिथिल झालेले आहे. जाणीव आपल्या पाठकण्याकडे, उदर भागाकडे आणि उर भागाकडे. माझ्या पोटातील आजूबाजूचे सगळे स्नायू, पाठकण्यांमध्ये असलेले 33 मणके जे अलगदपणे जमिनीवर पहुडलेले आहेत तेही शिथिल झालेले आहेत. माझ्या छातीचा भाग, पिंजरा, तिथल्या बरगड्या शिथिल झालेल्या आहेत. जाणीव आपल्या कंठाकडे आणि चेहऱ्याकडे. माझ्या गळ्यातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल झालेले आहेत. चेहरा माझा शांत आहे, एक हलकस स्मित असते चेहऱ्यावर. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतमध्ये सैलसर असलेली जीभ, माझा जबडा, माझे 2 गाल, 2 कान, अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भूमध्य, आठी विरहित कपाळ, माझे केस, माझ्या टाळूचा भाग शिथिल झालेला आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझं संपूर्ण शरीर, शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू शिथिल झालेले आहेत आणि याची मला मनोमन जाणीव आहे. लक्ष श्वासाकडे.
मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना माझं पोट हलकं हलकं वर येत आहे. श्वास सोडताना ते हळूहळू जमिनीच्या दिशेने जात आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतोय. श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होत आहे. श्वास घेताना आणि सोडताना होणारी माझ्या पोटाच्या गतीची हालचाल, त्याकडे माझं लक्ष आहे. चले वातम चलम चित्तम. श्वासाची गती संथ मंद लयबद्ध झालेली आहे आणि विचारांची गती कमी झालेली आहे. श्वास घेताना ह्या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, ऊर्जा मी माझ्यात भरून घेत आहे. श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझे सगळे ताणतणाव, चिंता, काळजा, व्याधी मी सोडून देत आहे. श्वास घेत घेत मी प्राणयुक्त होत आहे. श्वास सोडत मी तणावमुक्त होत आहे. खूप छान आणि प्रसन्न अशी आपली स्थिती आहे. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. आपण जी साधना करतोय त्याचं समाधान, त्याचा आनंद आपल्या चेहऱ्यावर झळकू देत. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी, औषध विरहित, व्याधी विरहित राहण्यासाठी उचित अशी साधना मी नियमित करणार आहे. समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने योगमेवाभ्यासते प्राज्ञा यथाशक्ती निरंतरम. मला माझ्या जीवनामध्ये समाधान, सौख्य, सुख, संपदा प्राप्त करून घ्यायची आहे. समत्वम योग उच्यते या श्लोकाप्रमाणे माझ्या मनाची स्थिती मला कोणत्याही परिस्थितीमध्ये न डगमगता खूप छान आणि उत्तम ठेवायची आहे. आणि यासाठी उचित अशी साधना मी यथाशक्ती नित्य नियमाने करणार आहे. असा संकल्प आपण आपल्या स्वतःच्या मनाला देत आहोत. मनामध्ये प्रचंड आत्मविश्वास, प्रचंड इच्छाशक्ती जागृत झालेली आहे. एक सकारात्मक ऊर्जा आपल्या मनामध्ये, आपल्या संपूर्ण शरीरामध्ये संचारत आहे. खूप छान आणि प्रसन्न अशी स्थिती आहे. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चाललेला आहे. मनामध्ये सकारात्मक भाव निर्माण होत आहेत आणि आपली वाटचाल ही तशीच होत आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण, आद्य देवतेचं स्मरण आणि पुन्हा एकदा त्यांच्या समोर हा संकल्प मनातल्या मनात बोलायचा आहे. ते आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहेत. 5 मिनिटाचं शवासन आपल्याला खूप सारी ऊर्जा देऊन जातं. शवासनातनं बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. मान सावकाश उजवीकडे डावीकडे फिरवून घ्यायची. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आणि हलकासा हातापायांना एक आळस खेच द्यायचा आहे. सावकाश डाव्या कुशीला वळायचं आहे आणि त्या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न करायचा. डावा हात डोक्याखाली असेल आणि दुसरा हात आपल्या शरीरावर असेल. इथे थोडा वेळ थांबायचं. थोडेसे पाय फोल्ड करून घ्यायचे. इथे पण आपल्याला खूप छान वाटतं, खूप बरं वाटतं. आणि हळूहळू उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये यायचं. कुठलाही झटका न देता. छान. डोळे अलगद मिटलेले आणि शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया. सुरुवात करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.
करूया नमन मित्रांनो. जोडलेले हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायचं. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. संपूर्ण नतमस्तक शरणागत भाव. आजची साधना आपण मुलं समर्पित केली आहे. श्वास घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्त वाचन. नेत्र स्पर्श. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. उद्या आपला वर्ग होणार नाहीये. आपण डायरेक्ट सोमवारी भेटणार आहोत संध्याकाळी 5 वाजता. उद्या आपल्याला सुट्टी आहे. ठीक आहे. आपण भेटणार आहोत सोमवारी 5 वाजता. सोमवारपासून आपण सूर्यनमस्काराला सुरुवात करूया. ठीक आहे. धन्यवाद. खूप खूप गुड नाईट आणि हॅव अ हॅपी वीकेंड. मीटिंग एंड करते.